हिंद केसरीची स्पर्धा प्रथमच होत आहे. सातारा शहरवासियांना ही फार अभिमानाची बाब आहे आणि ही जी स्पर्धा सातारा शहरामध्ये होणार आहे, या स्पर्धेला सातारकरांनी बहुसंख्येने छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी उपस्थित राहावे. 14 ते 17 या तारखेमध्ये 4 दिवसामध्ये ही स्पर्धा होणार आहे. 14 तारखेला वजन आहेत, 15 तारखेला सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 असं स्पर्धेचं टायमिंग आहे. उन्हाळ्यामुळं 10 नंतर आपण स्पर्धा घेतलेली नाही. संध्याकाळी 5 ला जी चालू होईल ते रात्री 10 वाजेपर्यंत स्टेडियमवर कुस्त्याचं स्पर्धा चालू राहतील. याचा उपभोग आणि याचा जो आनंद आहे हा सातारावासियांनी घ्यावा असं मी सातारावासियांना आवाहन करतो. गेल्या वेळेला 22 साली आपण महाराष्ट्र केसरीची स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेला सातारावासी बहुसंख्येने उपस्थित राहिले होते आणि त्या महाराष्ट्र केसरीचा त्याने आनंद घेतला होता. आता सुद्धा राष्ट्रीय स्पर्धा जी आहे हिंद केसरी, देशातले नामवंत पैलवान, मोठ्या कीर्तीचे ऑलिम्पिक प्लेयर असे आज सहभागी होणार आहेत. यांच्या कुस्त्याचा लाभ सातारकरांनी घ्यावा. सातारा जिल्ह्यातल्या सर्व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावून त्याचा आनंद घ्यावा असं मी जाहीर आवाहन करत आहे. या स्पर्धेचा विशेष महत्वाचा भाग हा आहे की या देशाला पहिलं पदक जे दिलं ऑलिम्पिकचं ते आपल्या जिल्ह्याने दिलं आणि त्यामध्ये आम्ही सातारा शहरामध्ये स्टेडियमला खाशाबा जाधवांचं एक प्रवेशद्वार आहे, त्याचनंतर श्रीरंगाप्पा जाधव यांच्या प्रवेशद्वाराला नाव दिलेलं आहे आणि उद्घाटन किर्गिस्तानच्या माजी पंतप्रधान त्या करणार आहेत, संजय कुमार आहेत, त्यानंतर तुमचे दीनानाथ सिंग पैलवान आहेत, महाराष्ट्रातले सगळे हिंदी केसरी आहेत, जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत, जिल्ह्याचे DSP आहेत, सातारा शहराचे नगराध्यक्ष आहेत, त्यानंतर CO आहेत, ही अधिकारी मंडळी आहेत आणि समारोपाला आपले राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्राताई पवार आहेत आणि जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी, आजी माजी सर्वजण यांनी स्वेच्छेने फोन करून दीपक बापूंना त्यांनी मनापासून धन्यवाद देऊन हजर राहण्याचं त्यांनी मान्य केले. स्पर्धक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटका, केरळच्या टीम आहेत, हिमाचल प्रदेश आहेत, आसाम आहेत, रेल्वे आहेत, BSF आहे, सेना दल आहेत, असे हे सगळे. महाराष्ट्राचे तर आपले 3 संघ आहेत, पुरुष आणि महिलांचे.